शाळेतून आली की पहिला मामाच्या घरी, कुठून आली की पहिला मामाच्या घरी. मामाच्या घरी जेवढी मजा आहे तेवढी म्हणजे कुठेच नाही. माझी भाषी एकदम लाडकी भाषी आहे आणि खूप मला आनंद आहे, आनंद. हाय, नमस्कार. कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. आज आम्ही रेवस जेट्टीवरती चाललो अलिबागला. नॅन्सी ताईचा मामसोला आहे त्यासाठी, आणि आपल्या गावात पण तुम्हाला बघायला भेटते हल्ली मामसोला. आणि आपल्या गावात आगरीपाड्यामध्ये त्याला तेलवण म्हणतात. तर तुमच्या इकडं मामसोल्याला काय म्हणतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि टाइमपास न करता आपण जाऊया नॅन्सी ताईच्या मामसोल्यासाठी. सर्व मजा येईल बघायला, कारण का खूप वेळा ऐकलंय की ही परंपरा आपल्याला अलिबागमध्ये बघायला भेटते. मी पण पहिल्यांदा बघणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे. तर ठीक आहे, टाइमपास न करता हा व्लॉग सुरू करूया आणि जाऊया अलिबागला, अलिबाग कोलीवाड्यामध्ये. ठीक आहे. आपल्या समोर बघा नॅन्सी ताई आणि नॅन्सी ताईची मम्मी आहे. किती सुंदर दिसतात दोघी. नमस्कार. नमस्कार. नॅन्सी ताई तर एकदम परीसारखी दिसते आणि आई राणीसारखी. तर आज मामसोला आहे आणि मामांनी आज तुमचा मानपान केलाय. तर पहिला आईकडे जाऊया. आई, तुमचं नाव सांगा. माझं नाव सुनीता आहे. भावाबद्दल काय सांगाल? किती भाऊ तुम्हाला? मला 2 भाऊ आहेत. 2 भाऊ. काय सांगाल 2 भावांबद्दल? एक मोठा आहे माझ्यापेक्षा, पण तो कुठल्याही अडचण असं तरी मला मदत करतो. आणि लहान भावाबद्दल? दोघे. तुमच्या जवळचा भाऊ कुठला आहे तुमचा? माझे दोन्ही चांगले भाऊ आहेत. दोन्ही जवळचे भाऊ आणि चांगले भाऊ नेहमी. आणि मामा आणि भावांबद्दल मी काय सांगू, नेहमी आपल्याला सपोर्ट करतात आणि जो कुठला कार्य असेल त्याचा सगळ्याला एकत्र असतो आपण मामा लोक. आणि प्रत्येक गोष्टीत लग्न कार्याला पण असू दे, म्हणजे मामाचा मान मोठा असतो. म्हणजे साखरपुड्याला बोला मामाच्या हातून सुपारी फोडली जाते, लग्नाला बोला मामाच हात पकडून नेत असतो, मामाचा मान मोठा असतो. तर आपण आता मामाकडून मानपान होते. तर नॅन्सी ताईकडे जाऊया. नॅन्सी ताई आपल्या समोर, आणि मागाशीच मी बोललोय की ती एकदम परीसारखी दिसते. त्यांचा दोघींचा तुम्हाला लुक दाखवतो. पहिले बघा, तुम्ही दोघी सुंदर दिसताय आज. थँक्यू. काय सांगाल 2 मामा तुझे, काय सांगाल? माझे दोन्ही मामा म्हणजे एकदम मौजी माणूस. आणि सगळं म्हणजे लहानपणापासून त्यांच्याकडेच मोठी वगैरे, मी त्यांच्याकडेच सगळं झालेलं आहे माझं. म्हणजे शाळेतून आली की पहिला मामाच्या घरी, कुठून आली की पहिला मामाच्या घरी. मामाच्या घरी जेवढी मजा आहे तेवढी म्हणजे कुठेच नाही. असं लहानपणच माझं तिथे गेले. लहानपणच. आणि अर्ध्यांचे कसे मामा लांब राहतात, तर फक्त आपण सुट्टीमध्ये जात असतो. तर आता मामाचा गावच आपल्या गावात, तर काही टेन्शनच नाही. कधीही आठवण आली तरी आपण जाऊ शकतो, कधीही जाऊ शकतो. जवळचा मामा कुठला आहे? जवळचे मामा तर असे दोघंही आहेत माझे. मामा म्हणजे कुठलाही मामा असो, दोन्ही एकसारखेच आपल्याला लाड करत असतात. बरोबर ना? बरोबर. आणि आज तुझा मानपान करत आहेत, मामसोला आहे तुझा, तर आज कसं वाटतं? आणि 2 दिवसात आपलं सर्व कार्य आहे, त्या फिलिंग सांग तुझ्या. आज तर मामसोळा म्हणजे मला तर खूप असं जरा एक्साइटमेंट लेवल तर माझं खूप असं वाढलेलं आहे बिकॉज ऑफ मामसोळा. आणि आज स्पेशली मामसोळ्यासाठी आज आम्ही 4 घोड्यांचा रथ केलेला आहे. 4 घोड्यांचा रथ आहे. आणि हा माझा जो लुक आहे तो चंद्रकांताचा आहे. अरे बाबा. आणि आता थोड्या दिवसांमध्ये म्हणजे परवाच्याला माझी हळद आहे, हळदीला पण तुम्हाला इन्व्हाइट करतो. प्लीज नक्की येईन. थँक्यू, धन्यवाद. मस्त दिसताय तुम्ही दोघी. थँक्यू. आता मामा आणि मामीसांना आपण भेटूया. ज्याही आज तुमचं मानपान केलं त्यांना भेटू आपण आज. जरूर. ठीक आहे. आपल्या समोर आता नॅन्सी ताईचे दोन्ही मामा आहेत आणि एकदम कोली ट्रेडिशनल लुक मध्ये तुम्हाला दिसत आहेत ते दोघे जण. आता आपण मोठ्या मामाकडे जाऊया. मोठ्या मामा, आपलं नाव सांगा. माझं नाव संजय पुणे. काय सांगाल भाचीबद्दल? भाचीबद्दल काय जामच आहे. मला लहानपणी आमच्याकडेच वाढलेली आहे ती. आणि तिला जाम आकाशपालना खूप आवडायचा. आकाशपालना आवडते. यात्रेत संध्याकाळी गेले काय रात्री पुरे संपेपर्यंत आकाशपालनात बसायची सतत. एक संपला का दुसरा, एक संपला का दुसरा. भाची सोबतची गोड आठवण काय सांगाल तुम्ही? गोड आता काय नेहमीच गोड असते आठवणी. ते तर आहे. म्हणजे मामा बोललात तर म्हणजे जीव. मामासाठी भाचा भाची एकदम जीव असते, जवळचा असेल. आणि मामाने भाचीचा नाता मी काय सांगू, म्हणजे जर आपण एखाद्या वेळ पप्पाला सांगायला घाबरतो,
पण मामासला आपण बिनधास्तपणे सांगू शकतो. म्हणजे एकदम जवळचा असेल कोण घरातला तो आपला मामा. तर आता आपण छोट्या मामाकडे जाऊया. छोटा मामा आपल्या समोर आणि छोटा मामा मला वाटतं भाची एकदम जवळची असणार आहे तुझ्या. काय सांगशील? परफेक्ट प्रश्न विचार. हा, लहानपणाची एक आठवण सांगायची झाली तर एकदा आम्ही गार्डनला गेलतो, छोटी होती त्यावेळी जो आपला ते घसरगुंडी नाही, घसरगुंडी वरती प्रत्येक वेळी घसरत जायची, घसरगुंडी खेळायची. आणि घ्यायला गेलो 2 तास झाले, 3 तास झाले तर नाही, पूर्ण 4 तास. आणि पकडायला गेलो ना ते कोणाच्या हातात पण नाही पळायची, एवढ्या प्रमाणाच्या बाहेर तिचा खेळ चालायचा, एवढी रमून जायची. आणि आता तुमच्या हातून तिचा मानपान होते तर कसं वाटतंय? खूप आनंद वाटते. आज मला आनंदाचा क्षण आहे. माझ्या भाची एकदम लाडकी भाची आहे आणि खूप मला आज आनंद आहे, आनंद, व्यक्त आनंद, निशब्द आनंद. आणि आता तिच्या सोले सुरू झाले, ती कुठेतरी आता आपल्यात कमी दिसणार आहे, तर काय सांगाल त्याबद्दल? आमच्या जवळच आहे. जवळच आहे कुठं? मला सांगितलंच नाही. म्हणजे तुमची एकुलती एक भाची आहे, एकुलती एक भाची आपल्या समोर आहे. तयारी जोशामध्ये. आणि मामाकडून तर फुल जोश असणारच आहे. एकदम जोश. म्हणजे मी स्वतः लग्नानिमित्त गीतकार बनलेलो आहे. मी स्वतः गाणं तयार केलेलं आहे. हा, भाचीसाठी. तो आपला हल्दीच्या दिवशी येणार. ओके, नक्कीच. आणि नक्कीच मी ऐकवीन सर्वांना. मामा नाव सांगा. नाव नाही सांगितलं बारक्या मामा. राहुल पोरे. ओके, धन्यवाद मामा, धन्यवाद. मस्त दिसताय तुम्ही सर्वजण. आज फुल धमाल करणार आहोत आपण 3 दिवस सोल्याला आपल्या. हो. आता थोड्याच वेळात मामसोला आपला निघणार आहे. त्याच्या अगोदर फॅमिली सर्व भेटलेले या कार्यानिमित्त. तर आपण इथपासून सुरुवात करूया. आई, आपला नॅन्सी ताई सोबतचा नाता सांगा. मी आजी लागते. काय सांगाल नॅन्सी ताई बद्दल? सुनीताची सख्खी काकू. हा, आणि ती लहानपणापासून माझ्याकडे राहते. ओके. माझ्या मुलींच्याकडे असायची. हो, ठीक आहे, धन्यवाद. आपलं नाव काय? कुंदा पोरे. ओके. आता बघा दोघी मॅचिंग करून आलेले आहेत. त्यांच्याकडे आपण जाऊया. नाव काय? जयश्री पोरे. जयश्री आहेत आपल्या समोर. आणि भारती पोरे. काय सांगाल कसा कार्य होणार आहे आपला 2 दिवस? मस्त होणार, मस्त होणार आहे ना. आणि आपलं नाता? नॅन्सी आमची नात आहे, मोठी नात आहे, तिचं चांगलं होते. ओके ओके, म्हणजे नात लागते दोघींची. ठीक आहे. आणि ताईकडे जाऊया. मामी आहे आपल्या समोर नॅन्सी ताईची. हा, नॅन्सी खूप गुणी आहे. आणि अजून थँक्यू. आणि आता नॅन्सी ताईची काकी लागते. आणि काका? मी सक्का काका आहे बघा, कडक आले. काय सांगाल नॅन्सी ताई बद्दल? आमची खूप आवडीची आहे आणि खूप नाजूक पण आहे. तशी जपलीत तुम्ही तिला? हो, नाजूक आहे आमची नॅन्सी. आणि एकुलते काय घरात मुलगी म्हणून तिचं लाड अजूनही एकुलते का? हा, असं आहे काय? घरामध्ये एकुलती एक ताई आहे आपली, तर तिचा लाड आहे ना, छोटी आहे. ठीक आहे. आणि दोघे मस्त दिसत्या. काय सांगाल? हा, काय सांगाल आपल्या मामसोल्याबद्दल? तुम्ही काका आहात. हा, मामसोल्याबद्दल काय सांगाल? आमचे वहिनीचे भाऊ लोक तिला थाटामाटात इथून घेऊन घरी जाणार, नॅन्सीच्या घरी. आणि आम्हाला जल्लोष करायचा आहे. धमालला सर्वजण. नाचायचं आहे. बरोबर बरोबर. एन्जॉय, फुल एन्जॉय. आमची एकच मुलगी आहे. बरोबर आहे. छोटी अजून टाइम. बरोबर आहे. काका नाव काय आपला? माझा ओंकार राजाराम बने. ओके, धन्यवाद. मस्त दिसताय सगळी आज तुम्ही. काय सांगाल नॅन्सी ताई बद्दल? मामी आहात तुम्ही, कसा नाता आहे तुमचा? लाडकी भाची आहे. लाडकी भाची आहे तुमची. लाडकी, प्रेमळ आहे खूप. प्रेमळ आहे खूप. आणि काय गोड आठवण? मी हसत असते, कधी तिच्या चेहऱ्यावर हसतच असते. हसरा चेहरा आहे. ओके. तुमच्यासारखे नातेवाईक असल्यावर तिच्यावर म्हणजे हे असतात ना संस्कार, ते मायालू किंवा हसरेच होणार आहेत. तुम्ही सर्वच गोड आहात. ठीक आहे, धन्यवाद. तर आता भावंड आपल्या समोर आहेत. सक्का भाऊ, काय म्हणशील? कसं वाटतं ताईचा लग्न आहे? कसं वाटतं तुला? एक्साइटेड आहे खूप. एक्साइटमेंट सेलिब्रेट करणार आहोत मामसोला. आणि जवळचं नातं असेल, ऑफकोर्स तू सर्व काही शेअर करत असेल तर तिच्यासोबत शेअर करत असतील. आता कसं वाटतं? आता खूप खराब वाटतं. थोड्या दिवसांनी ती जाईल. बरोबर बरोबर. वाटतंय पण एक्साइटमेंट पण आहे तिच्या लग्नाची. बरोबर आहे, 100%. नाव काय तुझा? जेनिश. जेनिश. आणि
काका मामाचा मुलगा, काय सांगशील ताईबद्दल? सेम एक्साइटेड आहे. हा एक्साइटेड. नाव काय? दक्ष. दक्ष नाव आहे. आणि काकाचा मुलगा दिसतोय एकदम खतरनाक आहे बघा. सर्वात छोटा आहे पण सर्वात मोठा दिसतोय. काय सांगशील ताईबद्दल? काय नाही, एक्साइटेड. मजा करायची आहे आपण, एक्साइटमेंट पण आहे. पण तिघं पण बघा ट्रेडिशनल लुक मध्ये आले, आता आपले कोली लुक मध्ये मस्त. आता बघूया तुमची मजा बघणार आहे मी. ठीक आहे चला, थँक्यू. मामांची पाण्याच्या भाजीचे पाया. नाही माझा इकडे पंखा लावला होता. दे पैसे, दे पैसे, दे. हो मग दे दे तू.
मगाशी म्हणाल्याप्रमाणे परीसारखी दिसते आणि रथावर पण बसले. ताई कॉंग्रॅच्युलेशन्स. हो येईन, हल्दीला येईन, नक्की येईन. आपल्या समोर नॅन्सीताईचे डॅडी आहेत. नमस्कार डॅडी. नमस्कार डॅडी, आपलं नाव काय? नीरज राजाराम बने. आणि आज आपण मामा सोल्याला आलो होतो आणि वरमाईसाठी आलो होतो. तर आज मामांचा मान होता, म्हणजे त्याही तुमच्या वाईफला आणि तुमच्या मुलीला थाटात आणले. तुम्ही थोड्याच वेळात बघाल. काका बरोबर ना? काका होता नाचाला, फुल धमाल केली काकाने. सका काका ना? काका काका नाव काय आपलं? माझं पंकज बने. त्या सोल्याबद्दल आता पप्पा थोड्याच वेळात बघतील, पण तुम्हाला कसा वाटला सोला त्याबद्दल सांगा. मामांनी जी थाटात आणलेत आपल्या. मी वर्षाची वरमाई बघितलेली आहे, करंजाची बघितली, वसईची बघितली. बरोबर. पण असा जो 4 घोड्यांचा रथ आहे प्रथमच मी बघतोय. मला मी इंग्लिश मध्ये ऑसम हा शब्द असा. अरे वा, मस्त, खरोखर मस्त होता. आणि मामसोला पण बघितलेलं आहे, पण सगळ्या वेण्या फुलांच्या घालतात, पण नॅन्सीच्या मम्मीने सोन्याची वेणी घातली. हा एक आगळा वेगळा प्रकार आपण मेसेज देत आहोत. आपण गर्भश्रीमंत नाहीये, पण गरीब असून पण आपण श्रीमंतीचा आपल्याला कोळी समाजाचा मान आहे, तो आपण पुढे चालवत राहणार. आणि आता काकाकडून तर तुम्ही ऐकलात, सख्या भावाकडून ऐकलात, तर तुम्ही मामांबद्दल काय बोलाल? आमचे मामा म्हणजे माझे मिसेसचे दोन्ही भाऊ, माझे मेवणे खूप छान आहेत. आणि त्यांनी आज माझ्या मुलीचा मामसोळा आणि माझे मिसेस सुनीता बने तिला तिच्या मनाने घेऊन गेलेत आणि आज त्यांनी त्यांचा मामसोला काढलेला आहे आणि तो खूपच छान आहे. 4 घोड्यांचा रथ मी आजपर्यंत कधी बघितला नव्हतं, पण आज बघितलाय आणि एवढा छान वाटलं त्या हिशोबच्या बाहेर. आज मी एवढा हे करून सांगतो, म्हणजे एकदम ऑसम वाटतं ते बघायला. भारी वाटते मामा, खूपच भारी वाटतं. फक्त 4 घोड्यांचा रथ हा महाभारत मध्ये बघितलेला. बने फॅमिलीला तो सौभाग्य आलं आम्हाला पुढे जायचं आणि लोकांनी तो पुढे न्यावं असे आम्ही त्याला शुभेच्छा देतो. बरोबर. आणि तुमची फॅमिली पण स्वीट आहे. आज मामसोला आणि वरमाईसाठी आलोय. हल्दीला पण आपल्याला धमाल करायची आहे. आपल्याला हळद पण. आम्ही एकूण 3 भाऊ आहेत. माझा मोठा भाऊ पंकज, त्याच्यानंतर मी नीरज बने आणि माझा छोटा भाऊ ओमकार बने. तो पण आता तिथे. ओमकार भेटलो आपण, चैन घातले आणि भेटलो त्यांना भेटलो आपण. फुल मजा केली त्यांनी. बघाल तुम्ही आता येतीलच ते. ठीक आहे, धन्यवाद. हल्दीला पण भेटू नक्कीच. आपण यायचं आणि परत पुढे न्यायचं. ही कोळी समाजाची परंपरा ही अख्ख्या जगात जायला पाहिजे. बरोबर. ट्रम्पनी पण बघितली पाहिजे. ठीक आहे. आणि ट्रम्प आला पाहिजे इकडे आपल्या मामसोल्याला, वरमाईला, आपल्या आगरी कोल्यांचे सणाला. 100% योग आला असता आपण मोदी साहेबांना पण बोलवलं. अरे बाबा, नक्कीच नक्की. योगी महाराज आज प्रचंड त्यांचा कुंभमेळा एवढा प्रचंड त्यांनी भरवलंय आणि जगात त्यांनी नाव पोचवलंय. बरोबर. त्यांना आम्ही पण शुभेच्छा देतो आमच्याकडून. बरोबर. ठीक आहे, धन्यवाद. तर चला, फायनली आपल्याला बोटला भेटलेला आहे. आणि कसा वाटला हा व्लॉग, मामसोल्याचा व्लॉग अलिबाग येथील. आणि वरमाई सुद्धा बघितली आणि सर्वांना भेटलो सुद्धा. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या.